एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईत कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। कचरा वेचक कर्मचाऱ्यांनी हा आरोप केलाय। तर वर्षानुवर्ष ठरलेल्याच 14 कंपन्यांना कंत्राट दिलं जातं। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वर्ध असल्याचा आरोपही कचरा कर्मचाऱ्यांनी केलाय। लोकशाही मराठीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने मुद्दा उपस्थित करण्यात येत होता। मुंबई जोपर्यंत कचरा मुक्त होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी हा मुद्दा लावून धरणार आहे। तुमच्या विभागातील कचरा संदर्भातील व्हिडिओ आणि माहिती 8591942069 या नंबरवर आम्हाला पाठवा। आम्ही या प्रकरणाचा छडा लावू। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय, आपण वारंवार या गोष्टीची छडा लावतोय, तरीही मुंबईत कचरा संकलनामध्ये 3000 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप कचरा कर्मचाऱ्यांनीच केलाय। काय सांगाल? निश्चितच पालिकेच्या आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये हा घोटाळा होत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय की साधारण गोष्ट आहे, दर दिवसाला आपण पाहतो पालिकेच्या 2 ते 3 फेऱ्या या कचरा गाडीच्या ज्या आहेत प्रत्येक विभागामध्ये फिरत असतात। पण मात्र कुठेही मुंबई अद्यापपर्यंत कचरामुक्त झालेली नाहीये। त्यामुळे लोकशाही मराठी वृत्तवाहिनी आपण सगळेच ही मोहीम राबवत आहोत। खरं तर आपण पाहिलं तर या अभियानाच्या अंतर्गत आपण मुंबईतील कचरा कुठे कुठे कशा पद्धतीत आढळून येतोय आणि कोणतीही दखल त्या विभागातील जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते दखल घेत नाहीये याचा आपण आढावा घेत आहोत। खरं तर काल देखील आपण डॉकयार्डच्या परिसरामध्ये कचऱ्याचा संपूर्ण साम्राज्य पाहिलं। तसंच तिथून पुढे जर आपण पाहिलं तर रे रोड परिसरात देखील आज तशीच दृश्य ही पाहायला मिळत आहेत। मुख्य रस्ता आहे हा रे रोडचा, जिथून आपण पाहतोय दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईच्या दिशेने हा रस्ता जातोय। अगदीच समोर पाहिलं तर पुलाच्या त्या पलीकडे रे रोड रेल्वे स्टेशन आहे आणि संपूर्ण आता आपण पाहिलं तर संपूर्ण मोठा रस्ता आहे। कचऱ्याचं साम्राज्य जर पाहिलं तर एका बाजूला हा वळणावरती आहे, जिथून मुख्य म्हणजेच रस्ता आहे हा। एकीकडे आपण जर पाहिलं तर या कचऱ्याच्याच दुसऱ्या बाजूला मात्र महानगरपालिकेचं हे स्वच्छतेचं विभाग आहे, कार्यालय आहे, ई विभाग आहे, घनकचरा व्यवस्थापनचं। तरीही सुद्धा आपण पाहतोय जवळपास असलेल्याच या कचऱ्याला देखील या ठिकाणाहून उचलण्यात आलेलं नाहीये, हटवण्यात आलेलं नाहीये। अगदीच दुर्गंध जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मग तो प्लास्टिकचा कचरा असो किंवा मग ओला सुका कचरा असा संपूर्ण आता एकंदरीतच या कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर हा मतदारसंघ जो आहे तो ठाकरे गटाचे आमदार मनोज जामसुतकर यांच्या मतदारसंघामध्ये हा संपूर्ण कचरा पाहायला मिळत आहे। खरं तर वारंवार आपण संपूर्णतः आढावा घेत आहोत मुंबईमध्ये कचरामुक्त मुंबई, स्वच्छ मुंबई, कचरामुक्त मुंबई हा अभियान आपण लोकशाही मराठी म्हणून राबवत आहोत। मात्र ही खरी परिस्थिती आपण पाहू शकतो की कशा पद्धतीत मुंबईच्या वेगवेगळ्या विभागामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। एकंदरीतच आपण पाहिलं तर पालिकेच्या स्वच्छतेचा कारभार जो आहे तो हा फोल ठरलेला आहे, या ठिकाणी देखील पाहायला मिळतंय। जवळपासच जर पाहिलं तर घनकचरा व्यवस्थापन ई विभागाचं या ठिकाणी कार्यालय आहे, जिथून मुख्य ज्या सकाळच्या गाड्या निघतात कचरा साफ करण्यासाठी, मोठमोठ्या ज्या गाड्या निघतात त्या इथूनच निघतात। इथे सगळे अधिकारी आहेत किंवा मग जे कचरा साफ करणारे कर्मचारी हे इथेच असतात। अगदीच हाकेच्या अंतरावरच म्हणजेच 100 ते 200 मीटरच्या अंतरावरतीच हा ई विभाग आहे आणि त्याच्या पलीकडेच आपण पाहू शकतो। माझ्या कॅमेरामॅनला पुन्हा एकदा विनंती करते, हा पुन्हा एकदा कचरा दाखवावा। किती अंतराच्या हाकेवरती हा कार्यालय आहे, ई विभाग आहे। एकूणच सध्याची जे दृश्य पाहता संपूर्णतः पालिकेच्या स्वच्छतेचा कारभार हा वारंवार फोल ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र हा संपूर्ण विभाग जर पाहिला तर मनोज जामसुतकर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात येतं। मात्र मुंबई ही स्वच्छ असली पाहिजे, कचरा मुक्त असली पाहिजे असं अभियान जे आहे ते लोकशाही मराठी राबवत आहे। अनेक ठिकाणी आपण रियालिटी चेक केला। रियालिटी चेक करत असताना मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये अशाच पद्धतीत कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच सरकार या सगळ्याकडे गांभीर्याने लक्ष देईल का? एकीकडे नागपूर अधिवेशन सुरू आहे,
वारंवार आपण प्रश्न विचारत असतो, पण मात्र जे बेसिक प्रश्न आहेत तेच विचारले जात नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. या सगळ्यामुळे इथून ये जा निश्चित. करत असलेल्या लोकांना प्रचंड त्रास होत असतो. कारण कचऱ्याचं साम्राज्य म्हटलं तर मात्र जर तो कचरा एक दिवसात उचलला गेला नाही तर त्याचा ढिगारा होत जातो. त्यामुळे अशी सगळी दृश्य पाहायला मिळतात. पालिकेच्या या स्वच्छतेच्या कारभारावर तर पुन्हा एकदा आता आपण पाहतोय की कारभार हा संपूर्ण पालिकेचा फोर ठरलेला पाहायला मिळतोय. निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद. तुम्ही हा जो रिअलिटी चेक दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.